महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यवतमाळ यांच्या महिला पदाधिकारी टीमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 14 ते 17 वर्षे वयोगटातील पोलीस बॉईज मुलांच्या भव्य फुटबॉल स्पर्धेला खेळाडू, पालक व क्रीडाप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय रोहित चौधरी साहेब, ठाणेदार, लोहारा पोलीस स्टेशन हे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील संधी, शिस्त, मेहनत आणि व्यक्तिमत्व विकासाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. युवकांनी खेळाच्या माध्यमातून आपले भविष्य घडवावे, तसेच व्यसनांपासून दूर राहून समाजात आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आदरणीय रमेश चाकाटे साहेब पोलीस मुख्यालय, आरपीआय यांनीही खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी अशा क्रीडा स्पर्धांमुळे युवकांमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होत असल्याचे सांगितले. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यवतमाळचे जिल्हाध्यक्ष अतिक अफजल शेख, अतुल दादाराव येवले तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व सहभागी संघ, खेळाडू आणि आयोजकांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेचे आयोजन मोनिका बळीराम शुक्ला महिला जिल्हाध्यक्षा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून त्यांना शुभांगी निर्मल राठोड महिला उपाध्यक्षा, लीलाताई मोहन मेश्राम महिला सल्लागार, कल्पना गौतम शेखदार महिला सचिव, काजल सूरज पातुकर महिला सहसचिव आणि कोमल धर्मेंद्र मेश्राम महिला संघटक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. युवकांना खेळाच्या माध्यमातून सकारात्मक दिशा मिळावी, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, शिस्त, संघभावना व नेतृत्वगुण विकसित व्हावेत, तसेच क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उदात्त उद्देशाने या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी, निरोगी स्पर्धात्मकता आणि राष्ट्रसेवेची भावना वाढीस लागते, असे अतिक अफजल शेख, जिल्हाध्यक्ष, यवतमाळ, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांनी सांगितले. पलसवाडी कवायत मैदान, यवतमाळ येथे सुरू असलेल्या या स्पर्धा यवतमाळ पोलीस दलातील आदरणीय निकेश जयस्वाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली फुटबॉल स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत आहेत.